प्रेत माझा सूड घ्यायला उठलाय। बाहेर पडावं लागेल, काहीही करून इथून बाहेर पडावंच लागेल। गतग्रहण संपायच्या आधी मला इथून निघायला हवं, तरच त्यांच्यावर पलटवार करता येईल। नाहीतर गतग्रहणानंतर माझा अंत नक्की। या ताई, इथे या, बसा। फाल्गुनी ताई, तुम्ही अशा शांत शांत नका ना राहू, छान नाही वाटत। घर खायला उठतं, बोला ना काहीतरी। आवरलं फाल्गुनीचं? मी तेजसचं आवरून घेतो। तन्मय कसा आहे? तन्मय ठीक आहे आता। आणि इंद्राणी आत्यांचा फोन आला होता, त्या पोहोचल्यात उज्जैनला। उद्या सकाळी परत येतील त्या। साहेब, मला खूप भीती वाटते। इथं लवकरच त्या विरोचकाचा अंत होणार आहे आता। विरोचकाचा अंत झाला आणि आपली माणसं अशीच राहिली तर? कधीच आधीसारखी नाही झाली तर? नेत्र, पण आता गतग्रहणाचा काळ सुरू आहे ना। गतग्रहण संपलं की होईल सगळं व्यवस्थित। तुम्ही बघितलं ना तन्मय बरोबर काय झालं? नेत्रा, काही गोष्टी खूप क्लिअर आहेत। देवी आई मूर्छित पडली आहे म्हणून विरोचकाची शक्ती वाढतीये, पण आपण विरोचकाला ऑलरेडी बंद करून ठेवलंय। त्यामुळे तो आता कोणाला काहीच करू शकणार नाही। विरोचक आता फक्त एकाच गोष्टीची वाट बघत असेल, आपल्याकडून एखादी चूक होण्याची। आणि नेत्रा, आता आपल्याला एक चूक सुद्धा खूप महागात पडू शकते। आणि आपल्याकडून चूक तेव्हाच होईल नेत्रा, जेव्हा आपण इमोशनली विचार करू। त्यामुळे नेत्रा, काही झालं तरी आता आपल्याला प्रॅक्टिकलीच विचार करावा लागेल। आणि हे गतग्रहण संपलं ना की होईल सगळं व्यवस्थित। कसा आहे तन्मय? बरं आहे आता। नशीब कोण नाही आला। नेत्रा, नको एवढी काळजी करूस। इतकं नाही वाजलंय त्याला। पण यापुढे मी नीट लक्ष ठेवेन ना। मी पुन्हा असं कधीच होऊ देणार नाही। नाही होणार। आपण आहोत ना सगळ्यांची काळजी घ्यायला। मला सांग, केतकी काकू, तेजस, फाल्गुनी जेवले? ताई आणि भाऊजी जेवले, काकू जेवतच नव्हत्या। मग मी भरवलं त्यांना, थोडंसं खाल्लंय त्यांनी। गुड।
असं वाटतं अचानक आपल्या पदरात लहान लहान मुलं पडली आहेत आणि आपण हळूहळू शिकतोय त्यांना कसं सांभाळायचं. पण आता लवकरच ही लहान मुलं आधीसारखी मोठी होणार आहेत. त्यानंतर आपल्या सुद्धा पदरात एखादं लहान मूल पडायलाच हवं. हो ना? नेत्रास किती दिवसांनी तुझ्या चेहऱ्यावर असं स्माईल पाहतोय. मी प्रॉमिस करतो तुला नेत्रा, एकदा काही सगळं ठीक झालं ना की मी नक्की हा प्रयत्न करेन ज्यामुळे तुझ्या चेहऱ्यावरचं हे स्माईल आयुष्यभर असंच राहील. हो. लवकरच विरोचक नावाचं हे ग्रहण संपणार आहे आता. तू तुझा काकू बरोबर थांब नेत्रा. मी आजची रात्री या दोघांबरोबरच थांबतो. नेत्रा मी काय म्हणतो, आपण जाऊन एकदा तेजस फाल्गुनीशी बोलूया का? पुन्हा एकदा प्रयत्न करून बघूया. चालेल. फाल्गुनीताई, तेजस, नेत्रा तुला ना आज मी एक मस्त गोष्ट सांगणार आहे. कसली गोष्ट? तुला माहिती आहे आपला हा अँग्री यंग मॅन तेजस आणि आपली ही बबली बडबडी फाल्गुनी यांची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली ते? नाही, मला सांगितलं नाही कधी फाल्गुनीताईंनी. मला सांगितलं नाहीये फाल्गुनीने? नाही. मला तर सांगितलं होतं फाल्गुनीने. फाल्गुनी, तेजस, नेत्राला सांगू? चालेल? चालेल ना? नेत्रा, एकदा झालं असं, तेजस एका प्रोजेक्टच्या कामासाठी गेला होता सुरतला. नेमकं त्यावेळी नवरात्र सुरू होतं. आता सुरत, नवरात्र, अर्थातच गरबा रंगला होता. आणि तेजस जिथे राहत होता ना तिथेच गरबा सुरू होता. मग काय, तेजसला त्या गाण्याचा होत होता त्रास. त्याला हवी होती शांतता. तेजस चिडला आणि गेला खाली एकदम नाना पाटेकर स्टाईल, गाणं बंद करा वगैरे. अरे देवा, मग काय झालं? तेव्हा ना तिथे तमनूला सांगतो, तेव्हा तिथे हे गाणं सुरू होतं. बरोबर ना तेजस? हेच गाणं सुरू होतं ना तेव्हा. हा, तर हे गाणं सुरू होतं. तेजस गेला होता गाणं बंद करा असं सांगत. आता मला सांग, फाल्गुनी गरबा खेळत असताना गरबा बंद करा असं सांगणं पॉसिबल आहे? म्हणजे फाल्गुनीताई तिथेच होत्या? हो अगं, म्हणजे काय, तेजस जेव्हा सांगायला गेला ना गरबा बंद करा म्हणून, तेव्हा सगळ्यात आधी त्याच्यासमोर कोण आला असेल तर फाल्गुनी. हो हो ना तेजस? मी काय झालं तुला सांगतो. आता तू समज तू फाल्गुनी, तू ये इथे गरबा खेळ. मी? पण मला कुठे येतं गरबा खेळायला? फाल्गुनीताई, काही चुकलं तर सांगाल ना मला? मागे तुम्ही एकदा मला करून दाखवला होता ना गरबा, मी तसाच करते. पण काही चुकलं तर तुम्ही मला लगेच सांगा. हा, नाहीतर असं करता का, तुम्ही खेळता का माझ्या बरोबर गरबा? हा हा,
नाहीतर तू खेळ गरबा. तू काही चुकलं तर फाल्गुनी सांगेल तू. हा चालेल. हा सांगाल ना मला? फाल्गुनी सांगशील ना? हा बघा मी बरोबर करते का नाही. हा. तर आता फाल्गुनी अशी ते गरबा खेळते आणि मी तेजस. मी तेजस. हा असा इथे मस्त गरबा सुरू. हा गरबा असा मस्त रंगात आलाय. फाल्गुनी अशी बेभान होऊन गरबा खेळते. फाल्गुनी ताई, मी बरोबर करते ना? आणि मग तेवढ्यात किती तेजस. काय सुरू आहे सगळं? स्टॉप इट. बंद करा. मग काय गाणं बंद झालं. आणि त्याच्या समोर आली फाल्गुनी. तिने विचारलं शूतही गयो. फाल्गुनी गुजराती बरोबर बोलतोय ना मी? आणि मग आपला हा अँग्री यंग मॅन फाल्गुनीकडे पाहतच राहिला. लव्ह ॲट फर्स्ट साईट. मग पुढे तेजसचं सुरतला जाणं वाढलं. न्यू इयर तिकडे, नवरात्र तिकडे, संक्रांत तिकडे, सगळंच तिकडे. तुला माहितीये नंतर नंतर तर तेजसला फाल्गुनीसाठी गरबा सुद्धा शिकावा लागला. खरंच? हो. तुला माहितीये तेजस काय अँटिक गरबा खेळायचा सुरुवातीला. हो. हो. तेजस दाखवू? फाल्गुनी दाखवू? हे बयास. बरोबर ना तेजस? हे बस. बरोबर ना फाल्गुनी? एकदम ऑफ बीट असा. तर आपण आपले प्रयत्न नाही सोडायचे. आपण हार नाही मानायची ना. एक ना एक दिवस सगळं होईल आपल्या मनासारखं. काकू उठलात तुम्ही? बरं झालं. आता छानपैकी आंघोळ करा, ब्रश करा आणि मग नाश्ता करून घ्या. चला. एक मिनिट. काकू, मी तुमच्या केसांना तेल लावून देऊ? छानपैकी मालिश करू? मला माहिती आहे तुम्हाला तेल लावलेलं आवडत नाही, पण लावते ना, छान वाटेल तुम्हाला. काय झालं? राग आला तुम्हाला? काकू, चला मी तेल लावते. या इथे या. तुम्ही बसा इथे. हे बघा काकू, हे बघा, हे
तेल लावू तुमच्या केसांना? तुम्हाला नाही आवडत ना तेल? तुम्ही नाही म्हणालात तर मी नाही लावणार. सांगा ना काय करू? लावू? तुम्हाला नाही आवडत ना? काकू, तुम्हाला माहिती आहे अद्वैत साहेब पोलीस स्टेशनला गेलेत. अहो, पोलिसांचा फोन आला होता. ते म्हणाले एक माणूस सापडलाय. तो माणूस अगदी आपल्या केदार काकांसारखा दिसतो. काकू, ते आपले केदार काकाच असू शकतात. तुम्हाला जायचंय का पोलीस स्टेशनला? सांगा ना, आपण जायचं? पोलीस स्टेशनला जायचं? हा? गुड मॉर्निंग. येते का मज्जा? तहान लागली. विरोचकाला तहान सुद्धा लागते. मला वाटलं तो विरोचक एवढा शक्तिशाली आहे, त्याला तहान भूक काही लागत नसेल. नेत्रा, पाणी आणलंयस ना तू? दे ना पाणी. तहानलेल्या माणसाला पाणी द्यायचं असतं. तहानलेल्या माणसाला पाणी द्यायचं असतं. तहानलेल्या राक्षसाला सुद्धा द्यायचं असतं का? मित्र, आपण आपल्यावरच्या संस्कारांनी काय शिकलोय? आपल्या घरी आपला शत्रू जरी आला तरी त्याचा आपण पाहुणचार करतो. हा शत्रू तर खूप स्पेशल आहे ना आपल्यासाठी. त्यामुळे त्याचा व्यवस्थित पाहुणचार व्हायला हवा. दे, मी देतो तिला पाणी. मित्र, पण ही पाणी पिणार कशी? हिचे हात तर बांधलेत ना आपण. मीच पाजतो तुला पाणी. घे, पी. पीना. ताण लागली ना, मग पीना पाणी. पीना, मिळतंय ना पाणी, मग पीना. आठवलं की काकू फाल्गुनीचे अन्न पाण्याशिवाय काय हाल केले होतेस? नेत्राचे कसे हाल केले होतेस आठवतंय? वश केल्यानंतर तू घरातल्या लोकांना जेवढा त्रास दिलास ना, त्याच्या 1000 पट त्रास मी तुला देणार आहे. इथेच मरणार आहेस तू विरोचका.